समप्रमाण म्हणजे जेव्हा दोन गोष्टी काय असतात एकामेकाच्या तुलनेत असतात तेव्हा आपण काय म्हणतो त्या समप्रमाणात आहेत किंवा व्यस्त प्रमाणात आहेत. आता इथे जे एक्झाम्पल आहे ते आहे इफ 7 kg ऑनियन कॉस्ट 140 रुपीज. म्हणजे 7 किलो ऑनियन किती रुपयाचे आहेत? 7 किलो कांदे किती रुपयाचे आहेत? 140 रुपयाचे आहेत. किती रुपयाचे आहेत? 140 रुपयाचे. 7 किलो कांदे 140 रुपयाचे. हाऊ मच मस्ट वी पे फॉर द 12 kg ऑनियन. म्हणजे जर आपल्याला 12 kg कांदे घ्यायचे असतील, किती? 12 kg ऑनियन कांदे घ्यायचे असतील तर किती रुपये आपल्याला पे करावे लागतील. जेव्हा हे आपण बघतो की एखादं एक्झाम्पल जर डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असेल तर आपल्याला काय करावं लागतील? 7 kg ऑनियन किती रुपयाला आहेत? 140 रुपयाला. किती रुपयाला आहेत? 140 रुपयाला. आता 12 kg ऑनियन किती रुपयाला येतील आपल्याला माहिती आहे का? नाही. म्हणून ती व्हॅल्यू आपण काय मानली? x. लेट्स सपोज वी पे फॉर द 12 kg ऑनियन इज इक्वल टू x. म्हणजे ते काय मानलं आपण? x कन्सिडर केलं. म्हणून 12 kg अपॉन x किती आलं? 12 kg अपॉन x. आता इथं काहीच करायचं नाही, फक्त काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 7 मल्टिप्लाय बाय x and 140 मल्टिप्लाय बाय काय आले? 12. म्हणजे 7 गुणेला x बरोबर 140 गुणेला किती आले? 12. मग आता इथे पुढे काय करायचं? 7 गुणेला x म्हणजे किती झाले? 7x 7x. 140 मल्टिप्लाय बाय 12 140 गुणेला 12. आता हे 7 या साईडला आपल्याला मल्टिप्लायला आहे, इकडे आणल्यानंतर काय होतील ते? डिवाइडला. 140 मल्टिप्लाय बाय 12 अपॉन 7 किती आहे? 7. म्हणजे 7 म्हणजे 7 7 2 जा 140. इथे काय आले? 20. मग 20 मल्टिप्लाय बाय किती येईल? 12. मग आन्सर काय आलं? x इज इक्वल टू 12 2 जा 24 240 रुपीज. मग आपल्याला 12 kg ऑनियन घेण्यासाठी किती रुपीज पे करावे लागतील? 240 रुपीज पे करावे लागतील. समजलं एक्झाम्पल?